सुरेश धस यांचा कार्यकर्ता सौरभ भोसले याच्यामुळं कुठेतरी सुरेश धस हे अडचणीत येताना दिसत आहे किंवा त्यांना जाणून-बुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. बीडमधून लक्ष्मण हाके यांनी एका ठिकाणी ओबीसी मोर्चा देखील काढला आहे. त्याचबरोबर त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, या सुरेश धसला अटक झाली पाहिजे. त्याचबरोबर हा कोण खोक्या आहे याचा पण SIT याच्यावर लावा आणि पूर्णपणे चौकशी करा. तर इकडं माध्यमाशी बोलताना जे सुरेश धस आहे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, की हा जो खोक्या आहे याला काहीही समजत नाही. हा एक कॉन्ट्रॅक्टदार आहे, म्हणजेच तो मजूर पुरवतो आणि त्याच्याकडं आहे काहीतरी पैसे, त्याचे त्यांनी व्हिडिओ बनवला आणि त्यामुळेच हे व्हायरल झाला आहे. पण तो असा खूप मोठा नाही, वाल्मिक कराड इतका मोठा नाही तो. एक सामान्य कार्यकर्ता आहे. तो पंकजा मुंडे यांच्या गटात पण गेला होता, नंतर माझ्या गटात आला. त्यामुळे तो एवढा काय मोठा नाही आहे, असं सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर इकडं लक्ष्मण हाके आणि अनेक स्थानिक लोक आहेत हे एका ठिकाणी बीडमध्ये जमले आहेत आणि त्यांनी सुरेश धस यांना अटक करा. हे खोक्या आहे आणि जे सुरेश धस आहे यांची SITची चौकशी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर काल पोलिसांना त्या ठिकाणी काही खोक्याच्या घरी पोलिसांना हत्यारं त्याचबरोबर जाळे सापडल्यामुळं आता पुन्हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यामुळे खोक्या सौरभ भोसले हा अडचणीत येऊ शकतो. त्याचबरोबर लक्ष्मण हाके आणि अनेक नेते मोर्चा देखील काढत आहे, की सुरेश धस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, त्या पद्धतीनं सुरेश धस यांचा पण राजीनामा घ्या, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. आता पुढं काय होतं हे बघण्यासाठी नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.